नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमातर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित 4 दिवसांच्या निमा इंडेक्स 2024 या विराट औद्योगिक प्रदर्शनाचं महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आणि एचएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांच्या प्रमुख उपस्थितीत सूप वाजले। या प्रदर्शनानं नवीन तंत्रज्ञानाचे दर्शन घडले असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आपल्या मनोगतात सांगितलं। काय प्रतिक्रिया आहे ते फक्त सांगू इच्छिते। विजिट केली तेव्हा मला कल्पना नव्हती की अशा कार्यक्रम असेल, पण आता मी आय एम व्हेरी हॅपी की आय अटेंडेड द प्रोग्राम। कारण इथे आल्यानंतर मला कळलं की किती नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल कंपनीज जे आहे त्यांच्याकडे आलेली आहे। आणि जसं की धनंजय बेलेजी म्हणाले की गव्हर्नमेंट इज द बिगेस्ट बायर, प्रोक्युअरमेंट सर्वात मोठा गव्हर्नमेंट मार्फत होतात। आणि मला पण खूप नवीन आयडियाज मिळाले, जसं आम्ही ग्रामीण भागात स्ट्रीट लाइटिंग करतो तसेच इथे मला बघण्यासाठी मिळालं की किती नवीन प्रकारची सोलर स्ट्रीट लाईट टेक्नॉलॉजी आलेली आहे। तसेच ऑटोमेशन इन वॉटर सप्लाय हे पण मी बघितलेलं। MSMEज आमच्याकडे खूप आहे ग्रामीण भागात, त्यांच्यासाठी किती नवीन प्रकारची मशीन्स आलेली आहे। हे सगळी गोष्टी बघून मला खूप छान वाटलं आणि मी खरोखर सांगू शकते की असे कार्यक्रम जर आपण वारंवार आयोजित केले तर आता नाशिकच्या टॉप 10 मध्ये नाव आलेलं आहे आणि लवकरच आपण टॉप 3 मध्ये पण लवकरच येणार असं आपण सांगू शकतो। परत मी नाशिक जिल्हा प्रशासनामार्फत यांच्या वतीने निमाच्या आयमाच्या सर्वांचा आभार मानते की आपल्यामुळे असं एक चांगला व्यासपीठ आम्हाला सर्वांना मिळतो, नागरिकांना सुद्धा मिळतो आणि जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना सुद्धा मिळतो, जे लहान बिझनेसमॅन आहेत त्यांना सुद्धा मिळतो। कारण मार्केटिंग प्लॅटफॉर्म मिळणं हे खूप अवघड गोष्ट असते। आपण कितीही बिझनेस करू शकतो पण मार्केटिंग इज अ व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह। तर असे प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर त्यांना खरोखर एक मोठा फायदा होईल असं मला आशा आहे। अशा प्रकारचे प्रदर्शन सातत्याने भरवावेत असेही त्या यापुढे म्हणाल्या। एचएल नाशकात नवीन प्रोजेक्ट आणत असून त्यासाठी आम्हाला नाशिकच्या उद्योजकांच्या पाठबळाची गरज आहे। एचएल एअर कनेक्टिव्हिटी वाढवणार असल्याचं सूतोवाचही एचएलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल यांनी आपल्या भाषणात केलं। औद्योगिक क्षेत्रात नाशिकनं उंच भरारी घेतली याचा आनंद वाटतो। विकासाचा असाच वेग राहिल्यास नाशिक पुण्याच्याही पुढे जाईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी व्यक्त केला। 6 वर्षाच्या खंडानंतर झालेल्या प्रदर्शनाला उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद तर लाभलाच, परंतु 1.5 लाखाहून अधिक लोकांनी प्रदर्शन बघण्यास गर्दी करून आयोजकांना सुखद धक्का दिला। या प्रदर्शनामुळे येत्या काही दिवसात 2000 कोटींची गुंतवणूक नाशकात येण्याची शक्यता बळावली आहे। व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र आहिरे, सचिव निखिल पांचाळ, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल आदी होते। राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या भेटी आणि विविध विषयांवरील परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमानं प्रदर्शनाची रंगत अधिकच वाढली होती। कनेक्ट, कोलॅबरेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरवण्यात आलेल्या या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी, मशीन टूल्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक उपभोग्य वस्तू, IT, ITS, ऑफिस ऑटोमेशन, अपारंपरिक ऊर्जा, बँकिंग, विमा आणि वित्त, शिक्षण आणि पर्यटन, खास आकर्षण म्हणजे EV व AIची विविध प्रकारची उत्पादनं, तसेच EV वाहनं आणि AI उत्पादनं याविषयी 525हून अधिक स्टॉल्स होते। इंडस्ट्री 4.0 वर आधारित अत्याधुनिक यंत्रसामुग्री याबरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उद्योन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधीही लोकांना उपलब्ध झाली। अडचणीच्या कालावधीनंतर गेल्या 2 वर्षांपासून निमाच्या कार्यात विद्यमान अध्यक्ष धनंजय बेळे यांनी लक्ष घातल्यानंतर या संघटनेनं उत्तुंग भरारी घेतली आहे। संघटनेनं आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासत उद्योजकांना सहाय्यभूत ठरणारे व नाशिकमध्ये गुंतवणुकीला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी निमा पॉवर, निमा बँक समिट, स्टार्टअप समिट, उत्कृष्ट कामगार कर्मचारी पुरस्कार, निमा ॲप, निमा डिरेक्टरी आदी विविध उपक्रम राबवून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे। अनेक बड्या कंपन्या, वेंडर्स मिळाले, रोजगार निर्मितीच्या अनेक संधी या प्रदर्शनानं उपलब्ध झाल्या। कोट्यावधींची उलाढाल झाल्याचं चित्र प्रदर्शनात बघायला मिळालं। कार्यक्रमास DG जोशी, आयमाचे अध्यक्ष ललित बुब, निखिल तापडिया, गिरीश पालवे आदी उपस्थित होते।
प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र कोठावदे, गोविंद झा, कैलास पाटील, नितीन आव्हाड, सतीश कोठारी, हेमंत खोंड, दिलीप वाघ, रावसाहेब रकीबे, नानासाहेब देवरे, शर्वरी गोखले, ललित सुराणा, प्रियदर्शन टाकसाळे, किरण खाबिया, हर्षद बेळे, सुधीर बडगुजर, गोविंद बोरसे आदींनी विशेष परिश्रम घेतले. मध्ये ITI आपल्याकडे आहेत आणि मग हे असताना कुठं कमी पडतोय का? गेल्या 10-15 वर्षाचा जर पार्श्वभूमी आपण बघितली तर नवीन उद्योग हा आलाच नाही. जो मोठा उद्योग, जो अँकर युनिट आपल्याला अपेक्षित आहे, एक रिलायन्स लाईफ सायन्सेस आणि इंडियन ऑइल हे जर सोडले तर नवीन गुंतवणूक का ज्याच्या माध्यमातून स्मॉल स्केल आणि मिडियम स्केल्सला काम मिळेल, नवीन वेंडरशिप होईल, अशा प्रकारची गुंतवणूक आणण्याचा सुद्धा आपण गेल्या वर्षीपासूनचा जो संकल्प आहे आणि म्हणूनच नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रियलायझेशन आणि इन्व्हेस्टमेंट हे नाशिकच असावं, हा भूमिका घेऊन आपण सातत्यानं प्रयत्नशील आहोत. आणि त्याचंच फलित म्हणून मागच्या गेल्याच वर्षीच्या निमा पॉवरमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे राज्य शासनाने आपल्याला देऊ केलेलं आहे. हे डिफेन्स क्लस्टर सुद्धा आपल्याला नुकत्याच मागच्या शेवटच्या भेटीमध्ये उद्योग मंत्र्यांनी दिलंय. पण हे देत असताना ऍक्च्युअल इंडस्ट्रीज तिथं आल्या पाहिजे का, जेणेकरून आता जी कॉम्पिटिशन स्मॉल स्केल टू स्मॉल स्केल चाललेली आहे ती थांबवण्याकरता ह्या अँकर युनिटची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि ते अँकर युनिट आणण्याकरता आज ह्या एक्झिबिशन मध्ये जर आपण बघितलं तर नाशिकची इंडस्ट्री ही सुद्धा हायटेक इंटरनॅशनल स्तरावर गेल्याचं चित्र हे संपूर्ण नाशिक नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये हा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून गेलेला आहे. हे मला अभिमानाने सांगायचं वाटतं. सर्व नाशिककर जनतेने हे बघितलेलंच आहे, परंतु आपण स्पेसिफिकली 200 MNCs जे नाशिकमध्ये एक्झिस्ट, ज्यांचं नाहीये, अशा 200 MNCsला बोलून त्यांना सुद्धा नाशिकची स्ट्रेंथ दाखवलेली आहे. नाशिकमध्ये AI आहे, नाशिकमध्ये मशीन लर्निंग आहे, नाशिकमध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे. ह्या सर्व जे काही आधुनिक तंत्रज्ञान असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाशिककर सज्ज आहे. पिन टू एलिफंट असं म्हणतात, तर पिन टू एरोप्लेन, एरोप्लेन इज ऑल्सो देअर अँड पिन इज ऑल्सो देअर. तो वी आर रेडी, सगळं कसं रेडी आहे. आणि मग अशा ठिकाणी नवीन गुंतवणूक ही आलीच पाहिजे, हा सुद्धा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू होता. आणि नक्कीच मला वाटतं की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये नाशिककरांना खूप चांगली गोड खुशखबर ही मिळेल अशी खात्री आहे. या निमित्तानं प्रदर्शनाच्या बाबतीत सांगत असताना स्टॉल धारकांचं विशेष करून मी मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 523 स्टॉलची रचना केली होती. उद्घाटनाच्या दिवशी सांगितलं की 13% वर्ल्ड बुक ज्यांना जागा देता आली नाही असे सुद्धा काही उद्योजक वेटिंगवर आपल्याला ठेवायला लागले. परंतु 100% बुकिंग देत असतानाच त्यामध्ये स्पेसिफिक कॅटेगरीज आपण बघून घेतलेल्या आहेत. तुम्ही स्टॉल ज्यांनी बघितले असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की सर्व ज्या प्रकारच्या इंडस्ट्रीज एन्सिलरीज पाहिजे ते प्रत्येक गोष्ट आपल्याला इथं बघायला मिळेल. त्याच्यामुळे या स्टॉल धारकांचं मनपूर्वक आभार मानेल.